महत्वाची बातमी समोर येते। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यांना गंभीर स्वरूपाच्या कर्करोगाचं निदान झालं असून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांची प्रकृती हा चर्चेचा विषय होता। जो बायडन हे गेल्या काही दिवसांपासून मूत्रनलिकेच्या व्याधीने त्रस्त होते। शुक्रवारी ते तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी त्यांना अनेक चाचण्या करण्यास सांगितल्या। या चाचण्यांचं निदान अहवाल समोर आले असून जो बायडन यांना गंभीर स्वरूपाच्या प्रोस्टेट कर्करोगाने ग्रासल्याचं या रिपोर्टमधून स्पष्ट झालंय। 2015 साली जो बायडन यांचा मोठा मुलगा ब्यू बायडन याचा कर्करोगानेच मृत्यू झाला होता। त्याला ग्लायोब्लास्टोमा नावाचा मेंदूच्या अत्यंत धोकादायक कर्करोगाचं निदान झालं होतं। यावेळी त्याचं वय 46 वर्ष इतकं होतं। त्यानंतर आता जो बायडन यांनाही प्रोस्टेट कर्करोगाचं निदान झाल्याने त्यांचं कुटुंबीय आता चिंतेत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।